विद्यार्थ्यांनी काहीही चुकीचं केलं नाही, त्यांनी माफी मागण्याची गरज नाही. संसदेत येऊन बोलण्याची अमित शहांची हिंमत नाही. राहुल गांधींचा हल्लाबोल. आंदोलक विद्यार्थ्यांनी घेतली राहुल गांधींची भेट. विद्यार्थ्यांनी हिंसाचार केला नाही, जबरदस्तीनं गुंड पाठवून माफी मागायला लावली जाते, असाही घणाघात. They are young people who are standing here in front of India's press. But Amit Shah and the Prime Minister don't have the courage to stand here. The person who is responsible for this violence, he ordered the violence on these children, on these youngsters, which means he is culpable. Either way, he is responsible. सीजेपी आंदोलनादरम्यान पोलिसांची गाडी अडवणारी रिया आहेर राहुल गांधींसोबत. 30 विद्यार्थ्यांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेण्यापासून वाचवल्यानंतरही माझी हॅरॅसमेंट. 10 दिवसापूर्वी तक्रार करूनही एफआयआरची अद्याप नोंद नाही, रिया आहेरचा आरोप. देशाचे गृहमंत्री अमित शहा तोंड लपवतायत, कारण ते विद्यार्थ्यांचे गुन्हेगार. शहांच्या संसदेतील गैरहजेरीवरून राहुल गांधींचा हल्लाबोल. राजकीय पक्ष नव्हे तर प्रेशर ग्रुप म्हणून काम करणार. देशाला सध्या दबाव गटाची गरज. राजकीय पक्ष स्थापनेच्या प्रश्नावर अभिजित तिपकेंची स्पष्ट भूमिका. 13 जणांच्या शिष्टमंडळासह सीजेपीची संभाजीनगरमध्ये 2 दिवसीय बैठक. जो पॉलिटिकल सिस्टम का जो सिचुएशन है वो बहुत ही खराब है. सुबह लोग किसी को चुनते हैं, शाम को किसी और की सरकार बन जाती है. सुबह एमएलए एमपी वो एक पार्टी का चुनते हैं, शाम तक वो किसी और पार्टी में होता है. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची सुप्रीम कोर्टातली आजची सुनावणी संपली. उद्या दुपारी 2 वाजता पुन्हा सुनावणी होणार. एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या सर्व आमदारांना अपात्र करा. पक्षाच्या स्ट्रक्चरमध्ये विधिमंडळ पक्ष हा मोठा नाही. लोकशाहीत व्हिपला महत्व, तो नाकारल्यास कारवाई. ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांचा कोर्टात युक्तिवाद. शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदेंकडे बेकायदेशीरपणे सोपवले. घटनेच्या 10व्या सूचीनुसार प्रत्येक कृती बेकायदेशीर. शिंदे सेनेचे सर्व आमदार अपात्र होतील. संजय राऊत यांचा दावा. तर आम्ही जे काही केलं ते कायद्यानुसारच. राहुल शेवाळे यांची प्रतिक्रिया. प्रत्येक कृती बेकायदेशीर आहे. प्रत्येक कृती घटनेतल्या 10व्या शेड्यूलनुसार कोणतंही आणि परिच्छेद 2 जे संविधानामध्ये आपल्या आहे हे सगळे डिस्क्वालिफाय होतील, हे सगळे बरखास्त होतील. वाल्मिक कराडला बीड कारागृहातून हलवा. खासदार सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी. जेलमध्ये कराडला सुविधा मिळत असल्याचा आरोप. बीड जेलमध्ये वकिलांचं सिम कार्ड वापरून बाहेर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न. धनंजय देशमुख यांचा पत्रातून आरोप. संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी. तर गुंगी गुडियावरून घमासान सुरू आहे. जाणून घेऊया टॉप 9 बातम्या. ज्याची पत्रकार परिषद त्यानंच बोलावं. बीडमधील पत्रकार परिषदेवरून सुनील तटकरे यांनी धनंजय मुंडेंना सुनावलं. त्या कॉन्टेक्स्टमध्ये कशामुळे धनंजय मुंडे बोलले हे मी समजून घे. शेवटी पत्रकार परिषद मुख्य महनीय व्यक्ती जी असते अशा वेळेला बाजूला बसणं ठीक आहे, पण बाजूला बसून पत्रकार परिषदेमध्ये भाग घेणं हे सुद्धा काय योग्य असं मला वाटतं. सुनेत्रा पवारांची माफी मागा, अन्यथा गाड्या आणि तोंड एकाच वेळी फोडू. राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांचा धमकीवजा इशारा. आगामी काळामध्ये मावळ तालुक्यातून जर काँग्रेसच्या नेत्यांना जायचं असेल तर त्यांनी सुमित्रा वहिनींची पहिली जाहीर माफी मागितली पाहिजे, अन्यथा गाड्या आणि तोंड एका टायमाला फुटतील. चोवीस तासानंतर त्यावर ॲक्शन घेतली जाईल. संजय काकडे यांचा पृथ्वीराज चव्हाण आणि हर्षवर्धन सपकाळ यांना इशारा. आम्हाला आता आम्ही 24 तास पत्र मी काल पाठवले रात्री 10 वाजता. 24 तास आम्ही वाट पाहणार आहे. त्याच्यावरती अधिवेशन असते, कारणाने पवारसाहेब आणि राहुल गांधी सभागृहात असतील. आज सभागृहातून बाहेर आल्यानंतर उद्या सकाळपर्यंत आम्ही वाट पाहूची. 24 तासानंतर त्याची ॲक्शन घेतली जाईल ना. दिलगिरी व्यक्त करून विषय संपत नाही. काँग्रेसच्या पोस्टचा निषेध. गुंगी गुडिया वादावरून सुनील तटकरे आक्रमक. तर सुनेत्रा पवार पत्रकारांशी बोलतायत. फुकटचा सल्ला नको. तटकरेंचा राऊतांवर पलटवार. काल काँग्रेसने माफीनामा दिलेलाच आहे. पडदा पडला असं नाही. शेवटी पडदा त्यांनी केलेल्या चुकीच्या वक्तव्याबद्दलचा पडला असं त्यांना वाटत असेल.
पण जनतेच्या मनामधल्या त्याच्याबद्दलच्या स्वाभाविक ज्या तीव्र प्रतिक्रिया आहेत त्या कायम राहणारच आहेत. बीडच्या कायदा सुव्यवस्थेवर मौन बाळगल्यानं काँग्रेसची टीका. राजकारणात टीका सहन करता आली पाहिजे. काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ले करण्यापेक्षा पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर द्या. गोंगी गुडियावरून संजय राऊतांचा निशाणा. काँग्रेसच्या गोंगी गुडिया पोस्ट नंतर राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक. मुंबईसह बारामती, नाशिक, नागपूर, सोलापूर, नांदेडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन. हर्षवर्धन सपकाळ यांच्या माफीनाम्यासाठी जोरदार निदर्शनं. पोलिसांकडून काही कार्यकर्त्यांची धरपकड. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या तोंडाला काळं फासायला हवं होतं. भाजपचे नेते प्रसाद लाड यांच्या सपकाळांवर टीका. अशी वक्तव्य केल्यास जशास तसं उत्तर देऊ, प्रसाद लाड यांचा इशारा. शब्दांचा उपयोग संयमानं करा. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचा काँग्रेसला सल्ला. उपमुख्यमंत्रीपदावर बसलेल्या बहिणी समान महिलेचा अपमान केल्याचंही मुनगंटीवारांचं वक्तव्य. राऊतांसारखं बोलण्यापेक्षा गुंग असलेलं बरं. अमृता फडणवीसांची राऊतांवर टीका. फडणवीस शिंदे असते तर गुंगा गुंडा म्हणाले असते. संजय राऊतांनी केली होती टीका. मला वाटतं मी राऊत साहेबांवर कमेंट करायला पाहिजे की मी आपली कामं नीटपणे करायला पाहिजे. मला वाटतं असं जे बोलणार आहे त्याच्यापेक्षा गुंग असणार बेटर.